मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून सुबाबुळला शेंगा का लागतात हे बघणार आहे। सुबाबुळ हे एक शिंबावर्गीय वृक्ष आहे। जसे तूर, हरभरा, वाटाणा यांना शेंगा लागतात, त्याच प्रकारे सुबाबुळलाही शेंगा लागतात। शेंगा लागण्यामागे वनस्पतीचा मुख्य उद्देश बियांची निर्मिती हा असतो। मित्रांनो, सुबाबुळच्या शेंगांचा फायदा काय आहे बघा। बियाणे मिळते, नवीन लागवडीसाठी बिया ह्या मिळतात, जनावरांच्या खाद्यासाठी उपयोग होतो, काही ठिकाणी कोवळ्या शेंगा व पाने चाऱ्यासाठी वापरतात, नैसर्गिक पुनरुत्पादन, शेंगामधील बिया पडून नवीन झाडे उगवतात, मातीची सुपीकता वाढवण्यास मदत, शिंबावर्गीय वनस्पती असल्याने नायट्रोजन स्थिरीकरण करते। शेंगा जास्त का लागतात बघूया मित्रांनो। सुबाबुळ हे वेगाने वाढणारे झाड आहे। त्याला भरपूर सूर्यप्रकाश, पुरेसे पाणी, सुपीक जमीन, योग्य हवामान झाले तर मोठ्या प्रमाणात फुले येतात आणि त्यामुळे शेंगांची संख्या खूप वाढते। शेंगा न काढल्यास काय होते? शेंगा पिकून बिया खाली पडतात, परिसरात अनेक नवीन रोपे उगवू शकतात, काही भागात सुबाबुळ आक्रमक पद्धतीने पसरू शकते। आता याचा शेतकऱ्यांना काय महत्त्व आहे मित्रांनो हे बघूया। सुबाबुळची पाने 20 ते 30% पर्यंत प्रथिने असलेला चारा देतात। तसेच इंधन, खांब, हिरवे खत आणि मृदा संवर्धनासाठीही त्याचा उपयोग होतो। शेंगा लागणे म्हणजे झाड निरोगी असून त्याची नैसर्गिक प्रजनन प्रक्रिया व्यवस्थित सुरू असते। जर तुम्ही सुबाबुळ झाडाची लवकर कटिंग केली तर मित्रांनो शेंगाही लागणार नाहीत। मित्रांनो, 3 ते 4 वर्षाचे झाड असेल तर त्याला भरपूर शेंगा लागतात। संपूर्ण दिवस ऊन मिळाल्यास फुलांची संख्या वाढते, योग्य पाऊस झाल्यावर शेंगा जास्त लागतात आणि सुपीक जमिनीत वाढ चांगली होते। तुम्ही जर वेळेवर छाटणी केल्यास नवीन फांदे येतात आणि फुलधारणा वाढते। सुबाबुळच्या लागवडीसाठी शेंगामधील बिया वापरल्या जातात। काही भागात कोवळ्या शेंगा जनावरांना दिल्या जातात। बियाण्यांना बाजारात मागणी असते। नवीन वाण विकसित करण्यासाठी बियांचा वापर होतो। सुबाबुळ हे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे झाड आहे। यांच्या मुळावर गाठी असतात, त्या गाठीमध्ये जीवाणू राहतात। हे जीवाणू हवेतला नायट्रोजन पकडतात, जमिनीत उपलब्ध करून देतात, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते। यामुळे सुबाबुळ जवळची पिकेही चांगली वाढू शकतात। शेंगा पडल्यावर काय होते? एक प्रौढ झाड वर्षाला हजारो बिया तयार करू शकते। त्या बिया जमिनीवर पडतात, पावसात भिजतात, अंकुर फुटतो, नवीन रोप तयार होते। यामुळे काही ठिकाणी सुबाबुळ खूप वेगाने पसरतो। त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा काय आहे मित्रांनो बघूया। हिरवा चारा, सुक्या पानांचा चारा, इंधन, लाकूड, खांब, कागद उद्योगासाठी लाकूड, बियाणे विक्री, हिरवे खत असे अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळतात। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।